आज आपण इयत्ता 8वीचा सराव संच 7.3 सोडवणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यस्त चलनाची आहेत। आता आपण या आधीच्या सराव संचांमध्ये समचलन आणि व्यस्त चलन शिकलो आहोत। आता त्यापैकी या उदाहरणातील आपल्याला ओळखायचे आहेत की व्यस्त चलनाची उदाहरणे कोणती आहेत। पहिलं उदाहरण आहे, मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ। आता इथे आपल्याला दोन राशी दिलेल्या आहेत। पहिली राशी आहे मजुरांची संख्या आणि दुसरी आहे काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ। मजुरांची संख्या आणि वेळ या दोन राशी आपल्याला इथे उदाहरणात दिसत आहेत। त्यापैकी मजुरांची संख्या जर आपण वाढवली तर त्यांना काम करण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल। पहा, मजूर जर 5 घेतले तर ते 2 दिवसात काम पूर्ण करतील, परंतु मजूर जर आपण 10 घेतले तर ते 1 दिवसात ते काम पूर्ण करतील। म्हणजेच मजुरांची संख्या वाढवली असता काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे। म्हणजेच हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे। मग आपण लिहूया, मजुरांची संख्या वाढवली असता काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल। म्हणून हे उदाहरण व्यस्त चलनाचे आहे। म्हणून आपण लिहूया, हे उदाहरण व्यस्त चलनाचे आहे। दुसरं उदाहरण, हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या व हौद भरण्यासाठी लागणारा वेळ। आता इथे पण आपल्याला दोन राशी दिलेल्या आहेत, हौद भरण्यासाठी लागणाऱ्या नळांची संख्या आणि लागणारा वेळ। नळांची संख्या आणि लागणारा वेळ या दोन राशी आहेत। त्यापैकी नळांची संख्या जर आपण वाढवली तर हौद पटकन भरेल, म्हणजे लागणारा वेळ कमी होईल। म्हणजे इथे सुद्धा नळांची संख्या वाढवली असता, एक राशी वाढवली असता लागणारा वेळ म्हणजे दुसरी राशी कमी होत आहे। म्हणजे हे सुद्धा व्यस्त चलनाचे उदाहरण आहे। समचलनामध्ये काय होतं, एक राशी वाढवली असता दुसरी राशी पण वाढते, म्हणजे हे समचलनाचे उदाहरण नाही तर हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे। आपण लिहूया, हौद भरण्यासाठी असलेल्या नळांची संख्या वाढवली असता हौद भरण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल। म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे। तिसरं उदाहरण, वाहनात भरलेले पेट्रोल व त्याची किंमत। आता पहा, पेट्रोल आणि किंमत या दोन राशी या उदाहरणात आपल्याला दिसत आहेत। आता आपण 1 लिटर पेट्रोल टाकलं तर त्याची किंमत जर समजा 100 रुपये असेल आणि पेट्रोलची संख्या वाढवली 2 लिटर केली तर त्याची किंमत होईल 200 रुपये। म्हणजेच पेट्रोलची संख्या वाढवली असता पेट्रोलची किंमत पण वाढते। म्हणजेच इथे समचलनाचे हे उदाहरण आहे, हे व्यस्त चलनाचे उदाहरण नाही। इथे एक राशी वाढवली असता दुसरी राशी पण वाढतीये, दुसरी राशी कमी होत नाही, म्हणजे हे समचलनाचे उदाहरण आहे। वाहनात भरलेल्या पेट्रोलची संख्या वाढवली असता
त्याची किंमत पण वाढेल. आता इथे पहा, पेट्रोलची संख्या वाढवली असता किंमत पण वाढली, म्हणजेच एक राशी वाढवली असता दुसरी राशी पण वाढली, म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण नाही असं आपण लिहून घेतलंय. नंतर पहा, इथे आपल्याला चौथं उदाहरण आहे आपलं वर्तुळाचे क्षेत्रफळ व वर्तुळाची त्रिज्या. आता इथे क्षेत्रफळ आणि त्रिज्या या दोन राशी आपल्याला दिलेल्या आहेत. आता पहा, वर्तुळाचे क्षेत्रफळ जर वाढले तर वर्तुळाची त्रिज्या वाढेल, म्हणजेच जेवढे मोठे क्षेत्रफळाचे वर्तुळ आपण काढले तेवढी मोठी त्याची त्रिज्या असेल. छोटी त्रिज्या घेऊन वर्तुळ काढले तर वर्तुळ लहान येईल, मोठी त्रिज्या घेऊन वर्तुळ काढले तर वर्तुळ मोठे होईल, म्हणजे त्याचे क्षेत्रफळ जास्त असेल. म्हणजे जिथे काय आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ वाढवले असता वर्तुळाची त्रिज्या पण वाढते. म्हणजे एक राशी वाढवली असता दुसरी राशी वाढते, म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण नाही. व्यस्त चलनामध्ये एक राशी वाढवली असता दुसरी राशी कमी होत असते. आपण लिहूया, म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण नाही. दुसरं उदाहरण, 15 मजुरांना एक भिंत बांधण्यासाठी 48 तास लागतात, तर 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील. आता पहा, उदाहरणात आपल्याला दोन राशी दिलेल्या आहेत, मजुरांची संख्या आणि लागणारे तास. आता पहा, मजुरांची संख्या आपण जर वाढवली तर लागणारे तास कमी होणार आहेत, म्हणजेच मजूर आपण जर वाढवले तर भिंत बांधण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे, म्हणजे हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. मग आपण लिहून घेऊया, मजुरांची संख्या आपण W मानूया. मजुरांची संख्या मजुरांच्या संख्येला आपण चल मानूया W, आणि कामाचा वेळ याला आपण मानूया T. आता पहा, इथे मजुरांची संख्या आपल्याला 15 दिलेली आहे. आपण लिहूया 15 मजुरांची संख्या. त्यावेळेस त्यांना किती तास लागतात, 48 तास, म्हणून आपण कामाचा वेळ लिहूया 48 तास. आता आपल्याला 30 तास दिलेले आहेत आणि मजुरांची संख्या काढायची सांगितलेली आहे, म्हणजे तास 30 असताना मजुरांची संख्या किती हे आपल्याला शोधायचं आहे. आता हे आपण आताच पाहिलं की हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे, म्हणून आपण लिहून घेऊया W म्हणजे मजुरांची संख्या, W व्यस्त चलनात T. T म्हणजे आपला कामाचा वेळ. आपण हे चिन्हामध्ये लिहून घेतलं. आता पहा, आपण समीकरण लिहूया, W बरोबर K/T. इथे आपला K आहे स्थिरांक. आता आपल्याला K ची किंमत काढायची आहे, म्हणून आपण हा K इकडे ठेवूया, हा T इकडे घेऊया, म्हणजेच इथे W गुणिले T होईल, कारण T इथे भागाकारात आहे. T बरोबर K. आता आपल्याला या K ची किंमत काढायची आहे. आता आपल्याला इथे W आणि T च्या किमती दिलेल्या आहेत. पहा, W 15 आणि T 48 आपल्याला दिलेला आहे, म्हणून आपण लिहूया. आता W बरोबर 15 असताना T बरोबर 48. आता या समीकरणामध्ये आपण W आणि T च्या किमती टाकूया, म्हणजे आपल्याला K ची किंमत मिळेल. पहा, W म्हणजे 15 गुणिले T म्हणजे 48 बरोबर K. वर हा गुणाकार आपण करणार नाहीत. हा गुणाकार आपण असाच ठेवणार, कारण पुढे आपल्याला संक्षिप्त रूप देताना हे आपल्याला सोपं जाईल, म्हणून हा गुणाकार आपण करणार नाहीत. म्हणजेच आपला K बरोबर आला आहे, K बरोबर 15 गुणिले 48.
आणि हे आहे आपले चलनाचे समीकरण. आता पहा, आपल्याला कामाचा वेळ दिलेला आहे आणि मजुरांची संख्या काढायची आहे. म्हणून आपण लिहून घेऊया. आता टी बरोबर 30 असताना W बरोबर किती ते आपल्याला काढायला सांगितलं आहे. आता या चलनाच्या समीकरणामध्ये आपण या किमती टाकूया. आता K बरोबर W गुणिले T बरोबर K ची किंमत आली आपली 15 गुणिले 48 आणि हे आहे आपले चलनाचे समीकरण. आता पहा, आपल्याला इथे कामाचा वेळ दिला आहे 30 तास आणि मजुरांची संख्या आपल्याला काढायला सांगितली आहे. आता काढलेल्या आपल्या चलनाच्या समीकरणात आपण टी ची किंमत टाकूया. मग आपल्याला W ची किंमत मिळेल. आपण लिहून घेऊया. आता आपल्याला काय दिलं आहे तर W आपल्याला काढायचं आहे. टी दिला आहे आपल्याला. टी बरोबर 30 असताना W बरोबर किती ते आपल्याला काढायला सांगितले. तर आपण आधी चलनाचे समीकरण लिहूया. W गुणिले T बरोबर 15 गुणिले 48. आता आपण या चलनाच्या समीकरणामध्ये आपल्याला या दिलेल्या किमती टाकूया. W ची किंमत आपल्याला काढायला सांगितली म्हणून W आहे तसा गुणिले T ची किंमत आपल्याला दिली 30 बरोबर 15 गुणिले 48. आता पहा, हा W इकडे राहील बरोबर 15 गुणिले 48. हे 30 आपण इकडे घेऊया. हे 30 इकडे गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर होतील भागाकारात. आता आपण 15 ने भाग देऊया. आपण हा गुणाकार न केल्यामुळे इथे आपल्याला भाग द्यायला सोपं झालं. 15 एक 15 आणि 15 दुने 30. आता 2 ने पुन्हा 48 ला भाग जातो. बे एक बे, बे दुने 4, बे चोक 8, म्हणजे इथे राहिले 24. W ची किंमत मिळाली आपल्याला 24. उदाहरणात आपल्याला विचारलं आहे काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील. आपण लिहूया 30 तासात काम पूर्ण करण्यासाठी चोवीस मजूर लागतील. तिसरं उदाहरण, पिशवी दूध भरण्याच्या यंत्राद्वारे 3 मिनिटात अर्ध्या लिटरच्या 120 पिशव्या भरल्या जातात. तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल. आता या उदाहरणातसुद्धा आपल्याला 2 राशी दिलेल्या आहेत. एक तर पिशव्यांची संख्या आणि पिशव्या भरण्यासाठी लागणारा वेळ, या 2 राशी आपल्याला दिल्या आहेत. आता पहा, या राशींमध्ये 2 राशींमध्ये आपल्याला समचलन आहे की व्यस्त चलन आहे ते आधी आपल्याला शोधावं लागेल. आता पिशव्यांची संख्या जर आपण वाढवली तर पिशव्या भरण्यासाठी लागणारा वेळसुद्धा वाढणार आहे. म्हणजेच एक राशी वाढवली असता दुसरी राशीसुद्धा वाढते आणि पिशव्यांची संख्या जर आपण कमी केली तर लागणारा वेळसुद्धा कमी होणार आहे. म्हणजेच एक राशी कमी केली असता दुसरी राशीसुद्धा कमी होते. म्हणजेच इथे समचलनाचे उदाहरण आहे. मग आपण लिहून घेऊया. पिशव्यांची संख्याला आपण मानले P आणि वेळ आहे त्याला मानले आपण T. मग आपल्याला पिशव्यांची संख्या इथे दिली आहे 120 उदाहरणात दिली आहे.
तेव्हा 120 असताना लागणारा वेळ दिला आहे आपल्याला 3 मिनिटाचा आणि पिशव्यांची संख्या 1800 असताना लागणारा वेळ आपल्याला काढायला सांगितला आहे. आता आपण या उदाहरणामध्ये समचलन आहे हे माहीत करून घेतलं आहे म्हणून आपण इथे लिहिलं आहे की येथे P समचलनात T. नंतर आपण K स्थिरांक घेतला आहे. पहा P बरोबर K T. K आहे आपला स्थिरांक. मग आपल्याला K ची किंमत काढायची म्हणून K इकडे ठेवला, हा T आपण इकडे घेतला आहे. तो इकडे गुणाकारात आहे, इकडे आल्यावर होईल भागाकारात, म्हणून P/T बरोबर K. आता या K ची किंमत काढण्यासाठी आपल्याला उदाहरणात दोन्ही राशींच्या किमती दिलेल्या आहेत. पिशव्यांची संख्या 120 आणि वेळ T. आता या किमती आपण या समीकरणात टाकूया म्हणजे आपल्याला K ची किंमत मिळेल. पहा, म्हणून येथे P बरोबर 120 असताना T दिला आहे आपल्याला 3. T बरोबर 3. या समीकरणात या किमती टाकूया. P ची किंमत दिली 120. 120/T 3 बरोबर K. आपण भाग देऊया. 3 1 3, 3 चौक 12, 3 0 0, 40 बरोबर K. K ची किंमत मिळाली आपल्याला 40. आता या समीकरणामध्ये K ची किंमत टाकून आपण चलनाचे समीकरण तयार करूया. आपण मिळवले चलनाचं समीकरण. T बरोबर 40 म्हणजे आपण इथे K ची किंमत टाकली आणि ते आहे आपले चलनाचे समीकरण म्हणून आपण लिहून घेतले चलनाचे समीकरण. आता पहा, आता आपल्याला पिशव्यांची संख्या दिलेली आहे 1800 आणि लागणारा वेळ विचारलेला आहे. आपण लिहून घेऊया. P बरोबर 1800 असताना T बरोबर किती ते आपल्याला विचारलं आहे. आता आपण आधी चलनाचे समीकरण लिहूया. P/T बरोबर 40. आता या समीकरणात आपल्याला दिलेल्या किमती टाकूयात. P ची किंमत दिली आहे 1800 छेद T ची किंमत आपल्याला विचारली आहे म्हणून T आहे तसा लिहून घेतला बरोबर 40. आता हा T आपण इकडे घेऊया, हे 40 इकडे आणूया. 1800 छेद हे 40 इकडे घेतल्यावर इथे होतील भागाकारात 40 बरोबर हा T आपण इकडे घेतला T. आता 40ने आता आपण संक्षिप्त रूप देऊया. 0 गेला 0 गेला, 4 1 4, 4 चौक 16, खाली राहिले 2, वरून घेतला 0 झाले 20, 4 पंचे 20, 45 बरोबर T. T ची किंमत मिळाली आपल्याला 45. उदाहरणात आपल्याला विचारलंय 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल. म्हणून आपण लिहूया 1800 पिशव्या भरण्यासाठी पंचेचाळीस मिनिटे लागतील. आता चौथा प्रश्न. एका कारचा सरासरी वेग 60 किमी प्रति तास असताना काही अंतर जाण्यासाठी 8 तास लागतात. जर तेच अंतर 7.5 तास कापवायचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा लागेल. इथे पण आपल्याला दोन राशी दिलेल्या आहेत. एक म्हणजे वेग आणि लागणारे तास. 60 किमी वेग असताना 8 तास लागतात. आता इथे वेग जर वाढवला गाडीचा तर लागणाऱ्या तासांची संख्या कमी होणार आहे. म्हणजेच या राशीमध्ये आहे व्यस्त चलन. एक राशी वाढवली असता दुसरी राशी कमी होणार आहे आणि एक राशी वाढवली असता दुसरी राशी कमी व्यस्त चलनामध्ये होते, म्हणजे या राशीमध्ये आहे व्यस्त चलन. म्हणजे आपण आता लिहून घेऊया. आपल्याला पहिली राशी दिली आहे वेग, त्याला आपण S मानूया आणि दुसरी राशी दिली आहे T, दुसरी राशी दिली आहे वेळ, तिला आपण T मानूया. आणि आपल्याला वेग 60 किमी दिला असताना
वेळ लागतो आहे 8 तास, म्हणून आपण लिहून घेतलं. आणि नंतर आपल्याला विचारलं आहे 7.5 तास कापवायचे असतील तर, म्हणजे आपल्याला वेळ दिला आहे 7.5 तास आणि मग त्यासाठी वेग किती लागेल ते विचारलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण आता पाहिलं की वेग आणि वेळ यांच्यात व्यस्त चलन आहे, म्हणून आपण ते चिन्हामध्ये लिहून घेतलं आहे एस व्यस्त चलनात टी. नंतर आपण काढला आहे के स्थिरांक, म्हणजे एस बरोबर के छेद टी. आता आपल्याला काढायची आहे या केची किंमत, म्हणून के आपण इकडे ठेवूया, हा टी इकडे घेऊया. म्हणून एस गुणिले टी बरोबर के. आता या केची किंमत काढण्यासाठी आपल्याला वेग आणि वेळ यांच्या किमती दिलेल्या आहेत. येथे वेग एस बरोबर 60 असताना टी आपल्याला दिलाय 8. आता या किमती आपण या समीकरणात टाकूया. म्हणून एस बरोबर 60 गुणिले टी बरोबर 8 बरोबर के. तर आपल्याला केची किंमत मिळाली 60 गुणिले 8. हा गुणाकार आपण करणार नाही, कारण संक्षिप्त रूप देताना पुढे आपल्याला ते सोपं पडतं. के बरोबर 60 गुणिले 8 ही किंमत आपण अशीच ठेवणार. आता ही केची किंमत आपण या समीकरणामध्ये टाकूया, म्हणजे आपल्याला मिळेल चलनाचे समीकरण. म्हणून एस गुणिले टी बरोबर 60 गुणिले 8 हे आहे आपले चलनाचे समीकरण. आता आपल्याला इथे टी म्हणजेच वेळ दिला आहे 7.5 तास, म्हणजे 7.5 तास. आणि आपल्याला वेग काढायचा सांगितला आहे, म्हणून आपण इथे लिहून घेऊया. येथे टी बरोबर 7.5 असताना एस बरोबर किती ते आपल्याला काढायला सांगितलं आहे. आधी आपण चलनाचे समीकरण लिहूया. एस गुणिले टी बरोबर 60 गुणिले 8. आता आपण या किमती या समीकरणामध्ये टाकूया. एसची किंमत आपल्याला काढायची म्हणून एस आहे तसा, गुणिले टी 7.5 बरोबर 60 गुणिले 8. आता हा एस आपण इकडे ठेवूया, बरोबर 60 गुणिले 8 छेद हे 7.5 आपण इकडे गुणाकारात आहे, इकडे आल्यावर पाहतील भागाकारात 7.5. इथे छेदातलं दशांश चिन्ह आपण काढून टाकले, म्हणजेच 7.5ला 10ने गुणले आणि छेदाला 10ने गुणले म्हटल्यावर अंशाला पण 8ला आपण 10ने गुणले, म्हणून इथे 80 झाले आहेत. छेदातलं दशांश चिन्ह निघालं आहे आपलं. आता आपण संक्षिप्त रूप देऊया. 15ने भाग जातोय, 15×5 75, 15 चौक 60. 5ने पुन्हावर 80ला भाग देऊया. 5 1 5, 5 1 5 आणि 5 सक 30, म्हणजे इथे राहिले 16 गुणिले 4, 16 चौक 64, म्हणजे एस बरोबर 64. आपल्याला उदाहरणात विचारले 7.5 तास अंतर 7.5 तास अंतर कापायचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा लागेल, म्हणजे आपल्याला वेग 64 करावा लागेल. म्हणून आपण लिहूया कारचा वेग 64 तास. म्हणून आपण लिहूया कारचा वेग 64 किमी प्रति तास करावा लागेल.